श्रावण चालू आहे म्हणून काय झालं? मी अंड खाणार. मी म्हटलं, "बाबा, आपल्या घराची परंपरा आहे. आपण श्रावण पाळतोय." तर हे जेनझीचं पुढचं लेक्चर सुरू झालं. आजकालची जेनझी मुलं ना एकदम वेगळीच आहेत. आपण त्यांना एक शब्द सांगायचा आणि ते आपल्याला तासभर समजून सांगणार. आपण आई आहोत की त्यांचे स्टुडंट आहोत हेच कधी-कधी कळत नाही. आपल्या वेळेला आई-बाबांनी काही सांगितलं की आपण आधी ऐकायचो. नंतर मनात प्रश्न असतील तर विचारायचो. पण आजची जेन झी का? कशासाठी? त्याचा फायदा काय? तुम्ही असं का म्हणता? तुम्ही तसं का म्हणता? अरे बाबा, एकच प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत दुसरे 5 प्रश्न तयार. आणि यांचा स्वभाव एकदम इंडिपेंडंट. स्वतःचं मत असणारं, स्वतःचा डिसिजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्ञान देण्याची फुल तयारी असणार. आता माझ्याच घरातला किस्सा सांगते. श्रावणातला किस्सा म्हणजे आता श्रावण चालू आहे ना, तर तेच. मी माझ्या मुलाला म्हटलं, "बाबा श्रावण चालू आहे, अंड नको खाऊस." तर लगेच उत्तर, "श्रावण चालू आहे म्हणून काय झालं? मी अंड खाणार." मी म्हटलं, "बाबा, आपल्या घराची परंपरा आहे. आपण श्रावण पाळतोय." तर हे जेनझीचं पुढचं लेक्चर सुरू झालं. "तू एवढं पाळतेस, मग काय झालं? त्याचा उपयोग काय? एवढं करून काय उखडलंस?" उखडलं हे शब्द. अगं बाई, मी त्याला म्हटलं, "बाबा, मी हे कोणाला दाखवण्यासाठी थोडीच करतीये. माझी श्रद्धा आहे म्हणून मी करतीये." पण नाही, जेन थांबतच नाही. एक छोटासा प्रश्न आणि त्यावर पूर्ण सेमिनार. पण खरं सांगायचं तर ही जेन मुलांचा स्वभाव असा आहे, की त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं रिझन हवं असतं. आपण म्हणलो, की "हे करू नकोस" तर लगेच "का?" आपण कारण सांगितलं तर त्याचा फायदा काय आहे? आणि आपण पुन्हा सांगितलं तर हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे का? अरे बाबा! आईने घरात श्रावण पाळला आहे म्हणजे त्यावर पी-एच-डी थिसीस मागू नका रे. त्यांना स्वतःचं मत असणं चांगलं आहे. प्रश्न विचारणंही चांगलं आहे. पण कधी-कधी आईचं म्हणणं आई म्हणून ऐकून घ्यायला काय हरकत आहे? आणि दुसरी गोष्ट, अंडं खायचं असेल तर खा बाबा. पण रोज अंडं, अंडं, अंडं वास कोणाला येतो? आईला. भांडी कोण धुणार? आई. स्वयंपाकघर कोण साफ करणार? आई. मग मी म्हटलं, "तुझी चॉईस आहे ना, मग त्याची क्लीनिंग पण तूच कर." आई म्हणजे 24 तासाची काय क्लीनिंग सर्व्हिस आहे नाहीये बाबा, असं मी म्हटलं. पण मुलं नाही ऐकत. म्हणून आता मी एकच नवीन नियम काढला आहे. माझा मुलगा लेक्चर सुरू करणार. मी फक्त म्हणणार, "हं, ठीक आहे बाबा." पुन्हा लेक्चर. "हो बाबा, ठीक आहे." पुन्हा ज्ञान. "बरं बाबा, तूच बरोबर." कारण मला आता कळलंय, की ही जेन मुलांची वाद घालून म्हणजे जिंकता येत नाही. पण ठीक आहे बाबा, म्हणत स्वतःचा वेळ नक्की वाचवता येतो. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक जनरेशनची स्वतःची विचार करण्याची पद्धत असते. आपण आपल्या श्रद्धा आणि परंपरा पाळायच्या. त्यांना तितक्याच त्यांच्या विचारांसोबत जगू द्यायचं. पण एक गोष्ट मात्र नक्की, आईला रोज लेक्चर देऊ नका रे बाबा. आईकडे आधीच घर चालवायचं फुल टाईम ज्ञान आहे. तर तुमच्या घरातही अशी जेनझी मुलं आहेत का? एक शब्द बोलला, की तासभर लेक्चर देतात का? असं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि एकच म्हणा मुलांना, "हं, ठीक आहे बाबा." प्रॉब्लेम सॉल्व्ह. त्यांच्याशी वाद घालताल तर विषय संपणार नाही. विषय 1-1, 2-2 तास वाढत जाईल. त्यासाठी "हं, ठीक आहे बाबा. हं, तू बरोबर आहेस बाबा." बस.
धन्यवाद.